आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने मऊ आणि लुसलुशीत पुऱ्यांसोबत खाल्ला जाणारा दाटसर आमरस कसा बनवायचा ते पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी लास्टपर्यंत नक्की पहा. चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर आंबे हे पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे. आता आंब्याचे टोक काढून त्याच्या फोडी हे करून घ्यायचे. हे पहा, मी 3 आंब्याचे हे फोडी करून घेतले. आता मी येथे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आणि 2 विलायची. आपल्याला साखर आणि विलायची हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आणि थोडंसं जायफळचा तुकडा सुद्धा टाकायचे. जायफळ नाही टाकलं तरी पण चालेल, ऑप्शनल आहे. हे कट करून घेतलेले आंब्याचे फोडी आहेत ना, ते पुरणाच्या जाळीवर असं ठेवून ते बारीक असं करून घ्यायचे, म्हणजेच आंब्यातील रस हा व्यवस्थित निघतो. हे पहा, आपला हात पण भरत नाही आणि व्यवस्थित असं रस निघतं. हे पहा, अशा पद्धतीने रस निघतो. तर जेवढ्या फोडी करून घेतल्या आहेत ना आंब्याच्या, त्या आंब्याच्या सर्व फोडी आपल्याला चाळणीवर असं ठेवून त्याचं रस हे काढून घ्यायचे. तर हे पहा, मी सर्व आंब्याच्या फोडींची असं रस हे काढून घेतलं आणि या आंब्याच्या रसामध्ये आपल्याला आवडीनुसार हे साखर हे टाकून घ्यायचे. साखरची जी पावडर आपण बनवून घेतलेली आहे ना, ते टाकायचे. तर मी येथे मोठे 2 चम्मच हे साखर टाकून घेतले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखरेचे प्रमाण हे कमी जास्त करू शकता आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. जर तुम्हाला हे आमरस थोडंसं घट्टसर वाटलं तर तुम्ही यामध्ये अर्धा कप दूध किंवा अर्धा कप पाणीसुद्धा यामध्ये टाकू शकता. तर मी तुम्हाला टिपसुद्धा सांगत आहे. आमरस झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवल्यावर किंवा काही वेळाने काळा पडू लागतो, तसे होऊ नये म्हणून आमरस तयार झाल्यावर त्यात 1-2 चमचा कच्चे गार दूध किंवा लिंबाचा रस 2-3 थेंब टाकून मिक्स करून घ्या. यामुळे रस छान पिवळा धमक राहतो. तर असा हा आपला पुरण यंत्रावर तयार केलेला पारंपरिक पद्धतीचा दाटसर आमरस हा बनून तयार झालेला आहे. पहा किती छान पिवळा धमक आणि दाटसर हा रस तयार झालेला आहे. गरमागरम पुरी आणि वरून साजूक तूप सोडून हा आमरस खायला अप्रतिम लागतो. तुम्ही अशी ही ट्रिक वापरून आमरस नक्की बनवून पहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. धन्यवाद.